आपल्याकडे स्थावर मालमत्ता कितीही असेल तर एमर्जन्सीला ती लिक्विड करणं आजच्या काळामध्ये अवघड आहे. कारण एक एक संपत्ती विकण्यासाठी 6-6 महिने, 1-1 वर्ष कालावधी लागतो. आणि तुम्ही जर तुमच्या पेन्शनसाठी तुम्ही एखादी संपत्ती घेतली असेल किंवा तुमच्या कुटुंबाचं संरक्षण म्हणून एखादी संपत्ती असेल तुमच्याकडे, तर ती लिक्विड करणं वारसदाराला अत्यंत कठीण जातं. कारण ज्यावेळी कोणी विकायला काढतं आणि एखादी महिला जर विकायला काढते जमीन किंवा घर, तर ती बाजारामध्ये अत्यंत पाडून मागितली जाते. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी जर तुम्ही एखादी जमीन घेतली असेल, मुलीच्या लग्नासाठी तुम्ही एखादी जमीन विकणार असाल, तर ते समाजामध्ये प्रतिष्ठेचं पण समजलं जात नाही की जमीन विकून मुलाचं शिक्षण केलं किंवा मुलीचं लग्न केलं, किंवा एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरच्यांना जमीन विकावी लागणं, हे पण समाजामध्ये प्रतिष्ठेला शोभा देत नाही. त्यामुळे आयुर्विम्यामध्ये गुंतवणूक करणं आपल्या कुटुंबाच्या हिताचं आहे, आपल्या सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या मुलाचं शिक्षण LIC मधून नियोजन करून करणं, कर्ज न काढता हे होऊ शकतं. तुमच्या मुलीचं लग्न किंवा किती रक्कम हवी त्याचं नियोजन करून, म्हणजे तुम्ही अर्धी गुंतवा, LIC अर्धे पैसे देते आपल्याला. जर कर्ज काढलं तर तुम्हाला डबल पैसे बँकेला व्याज म्हणून द्यावं लागतं. तर या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीनं, आपल्या हिताच्या दृष्टीनं. धन्यवाद.